इनविटेशन नहीं दे रहे हैं लेकिन दरवाजा खुला है। नो कॉमेंट्स। घरवापसीच्या मुद्द्यावर अजित पवारांचे नो कॉमेंट्स. अजित पवारांच्या मनात काय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. निधीवरून मंत्रिमंडळ बैठकीत कोणताच वाद झाला नसल्याचा अजित पवारांचा दावा. विरोधक मुद्दाम अफवा पसरवत असल्याचा महायुतीत नेत्यांचा आरोप. अजित पवार रोहित पवारांच्या विरोधात कर्जत जामखेडमधून लढणार. अजित पवारांवर दिल्लीतून दबाव असल्याचा रोहित पवारांचा आरोप. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला संधी देऊ. बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचं मोठं विधान. बारामतीतून उमेदवारीचे अजित पवारांनी दिले संकेत. लढाई आधीच सेनापती गळपटला. बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या अजितदारांच्या निर्णयावर अमोल कोल्हेची टीका. नवाब मलिक राष्ट्रवादीत असल्याचं स्पष्ट. भाजपचा नवाब मलिक मावळल्याची चर्चा. भोऱ्याचं आणखी एक भाषण तुफान व्हायरल. लाडके लेकरू योजना जाहीर करून पगार सुरू करा. कार्तिक वजीरची सरकारकडे मागणी. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते क्रीडा संकुलाचं उद्घाटन. उद्घाटनानंतर फडणवीसांनी विविध खेळ खेळण्याचा लुटला आनंद. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंब्र्यात टिपू सुलतानचे बॅनर. तिरंगा रॅलीमध्ये झळकले टिपू सुलतानचे बॅनर. वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणारा पंतप्रधान मोदींची घोषणा. बँकिंग मजबूत झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत. भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास. आमदार सुनील शिंदेंनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं. वरळीतील पाण्याच्या समस्येवरून सुनील शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम. बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंना दाखवले काळे झेंडे. माजी सैनिक प्रकाश वाघमार यांनी दाखवले धनंजय मुंडेंना काळे झेंडे. निवेदन दिल्यानंतरही काम होत नसल्याचा प्रकाश वाघमार यांचा आरोप. सरकारच्या योजना बघून विरोधकांच्या पोटात गोळा. महायुती उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणार. आमदार गिरीश महाजन यांना विजयाचा विश्वास. आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातूनच लढणार. शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या चर्चावर अंतापूरकरांचं स्पष्टीकरण. महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार. मुख्यमंत्र्यांमध्ये वाद झाल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण. नवाब मलिक अजित पवारांसोबतच. नवाब मलिकांच्या ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह. भाजपचा धाराशिव विधानसभा मतदारसंघावर दावा. महायुतीत धाराशिवच्या जागेवर वाद होण्याची शक्यता. आज महिला स्वावलंबी होत आहेत. ही सामाजिक बदलाची गॅरंटी. 1 कोटी महिला लखपती दिदी झाल्या. पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही. लाडकी बहीणवरून प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.